तर रस्त्यातून चलता चलता बघा आम्हाला काय भेटलं बघायला. इतका मोठा हनुमान. जय बजरंगबली. हा तुम्हाला व्हिडिओमध्ये असाच छोटा वाटत असेल पण ॲक्च्युली हा खूप मोठा आहे. तर मग मी पूर्ण झूम करतो, खाली दाखवतो प्रॉपर. वाव, फुल रिअल वाटतंय. तर हनुमान असा रूप घेत असेल तर इतकाच मोठा असेल. तर मित्रांनो फायनली आम्हाला रूम इथे भेटलेला आहे. तुळजापूरला आम्ही आलोय आणि आम्हाला इथे रूम भेटला. म्हणजे खूप चांगलाच रूम आहे. एक रात्र 24 तास काढण्यासाठी रूम जो भेटला आहे तो ठीक आहे. आम्हाला फक्त जास्त काय थांबायचं तर नाही आहे. फक्त 24 आवर्ससाठी 24 आवर्स पण नाही बोलू शकत आम्ही, जास्त तेवढं पण नाही थांबणार. 12 तास पण पकडू शकतात तेवढं थांबणार आहे. रूम्स इथे अवेलेबल असतात. जसं ह्यांचा जो रूम आहे मोठाच दिला आहे यांनी आम्हाला. आणि या रूमची जी प्राईस आहे ती नॉन AC 1800 आहे आणि AC रूम जे आहे ते 2200 रुपयाची आहे. तर थोडंफार काही ते लोक डिस्काउंट पण करून देतात. तर तुम्ही जर इथे आला तर तुम्ही पण इकडे येऊन रूम घेऊ शकता. तर मी तुम्हाला ते रूम कुठं आहे ते पण दाखवतो आणि कसं इकडे यायचं ते पण तुम्हाला. तर इकडून तुळजापूरवरून रस्ता येतो पण मंदिर ह्या साईडलाच आहे. थोडंफार 10 मिनटं चालायचं आहे. गाडीने जर जाणार तर लगेच 5 मिनटात पोचल, पण चालत गेलं तर 10 मिनटं लागतील. इकडे मंदिर आहे तुळजाभवानीचं आणि बाहेर आला रोडवरती तर तुम्हाला लगेच हे हॉटेल दिसेल, हॉटेल राज पॅलेस अँड लॉज. तर या हॉटेलमध्ये तुम्ही रूम्स घेऊ शकता. मोठे मोठे रूम्स पण आहेत. तुम्हाला मी आतमध्ये जाऊन रूम पण दाखवतो, पण त्याच्या अगोदर आम्ही आता जेवायला जाणार आहे. जेवण झाल्यानंतर जेव्हा मी घरी येईल तेव्हा इकडचे तुम्हाला मी रूम्स पण दाखवतो. बघा ही बिल्डिंग आहे अशी. जर नाही कळालं तर हे बघू शकता, हे लँडमार्क समजेल तुम्हाला. पोशाख द फॅशन हब इथे येऊन करू शकता तुम्ही. इथे आलं हे लक्षात ठेवा. ॲक्च्युली हे राज पॅलेस इथं वरती मोठ्यामध्ये लिहिलेलं आहे. त्या साईडून तुम्हाला लालमध्ये दिसेल, इथे पण लिहिलेलं दिसेल. तर आलं तर इथे नक्की विजिट करा. तर सुप्रभात मित्रांनो, सकाळ झाली आहे, 11 वाजलेत आणि आता आम्ही मस्त रात्री रेस्ट केला पुरा मस्त आणि खूप जास्तच थकलो होतो. तर आम्ही म्हणजे रात्री झोपलो 11लाच झोपलो आणि उठलो सकाळी 10ला आणि मस्त फ्रेश झालो. गरम पाण्याने आंघोळ केली, तर गरम पाण्याची पण सोय. तर आंघोळ वगैरे केली आम्ही आणि आता आम्ही निघालो आहे मंदिरात, तुळजाभवानी माताच्या मंदिरात आता निघालो आहे. इथून मी तुम्हाला रस्त्यामध्ये चालता पण दाखवेल की मंदिराच्या आजूबाजूला काय काय आहे आणि कसं असतं तिकडं सगळं. ते सगळं मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्येच दाखवतो मी तुम्हाला. आणि तिथून आम्ही विचार केला आहे की या टायमाला आम्ही डॉलरला आतमध्ये घेऊन जाणार आहे. तर बघू तिथे तर मे बी असं अलाउड करतील, पण मंदिराच्या आतमध्ये अलाउड नाही करणार. मंदिराच्या इर्द गिर्द आम्ही त्याला म्हणजे घेऊन जाऊ शकतो. तिथून देवी पण दिसेल. तर हे सगळं पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल. आणि हे सगळं पाहण्यासाठी म्हणजे इथं आम्ही आलेलो होतो. तर माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पण हे सगळं बघायला भेटेल. तर नक्कीच माझ्या व्हिडिओमध्ये टचमध्येच राहा. सगळं व्हिडिओ बघा. कसं वाटतंय, चांगलं वाटत असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि नक्कीच या व्हिडिओला पण लाईक करा. तर आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळं दाखवेल. आता निघालो आम्ही आमची गाडी घेऊन मंदिरात, तिकडेच भेटू आता. तर बघू शकता मित्रांनो, इथे आम्ही सर्विस करतोय भाजीपाव वगैरे आणि इथे घेतलं आम्ही तर बघू शकता मित्रांनो, इकडे असं सामान वगैरे भेटतं देवीला द्यायसाठी. प्रसाद वगैरे खूप काय भेटतात. इकडे असे दुकानाला पण लागले असतात. इथे पण बघू शकता तुम्ही. फूल वगैरे द्यायचं असेल
नारळ वगैरे द्यायचं असेल तर असं सगळं तिकडे भेटते द्यायला. माझी मम्मी इथे बांगड्यावरती आहे. हात दाखव मावशी. असं करा. निघाली बघा. आपल्या माहिती निघाली. आम्ही पिक्चर मध्ये तुम्हाला माझी बहीण पण घालेल आता बांगड्या. दोन्ही हातामध्ये घालणार. ते बघू शकता बहिणीला पण घालतात. इकडे आल्यावरती बायकांनी आणि मुलींनी असे बांगड्या घालावच लागतात. एका डॉलरला इथं त्याचे चाहते लोक आले. कितीला भाई जरा सांग परत एकदा. वरचं खालचं. अरे भाई खालचं कितीला आहे? अरे अरे व्हिडिओ हे 50 रुपयाला हे घेतलं, 100 रुपयाला हे घेतलं. अच्छा साडी घेतलं 500 कॉलला सगळं सामान येते, 21 अलंकार वगैरे सगळे येते आत. चला स्टोअरला नाव नाही पण जसा एंट्री मारली की तुम्हाला हे दिसेल तर इथं येऊन घेऊ शकता तुम्ही. मंदिरात निघालं आणि आता मंदिरात जायचं. इथे बाकी मम्मी येते. काय ना काहीतरी नवीन हिला घ्यायचंच आहे. आम्ही फक्त बाकी आम्ही दोघंच पुढं आलोय. बाकी मम्मी पप्पा स्लोच येतात सगळे. आता मंदिरामध्ये तुम्हाला मंदिर पण दाखवतो स्टार्टिंगमध्ये कसं आहे. चला गाईज, आम्ही निघालोय देवी माताच्या दर्शनाला. अशा प्रकारे आम्ही आमचा डॉलर घेऊन चाललोय. हे आहे त्याचा एंट्रन्स. इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. हे माझे डॅडी, माझी मॉम. ते खाताना काय पण तसं. दादा इथं फिर. अशा प्रकारे तुम्हाला इकडे दुकानं भेटतील. लोकांचं रिएक्शन दाखव ना. आज आमच्या डॉलरला आईला भेटायला आणले. खूप खूप बरं वाटतंय. पप्पा तुम्हाला काय टिप्पणी द्यायची आहे? डॉलरला आणण्यावरून लोकांची बघा रिॲक्शन येतात. असं बघता त्याला एकदम अजून ताजूब सारखं वाटलं असतं. हे बघा तुमचा आपल्या तुळजाभवानी माताचं मंदिर प्रचंड सुंदर आहे. आपण जवळ जाऊन बघूयात त्याला आता. दादा घाणी तू नको घेऊन जाऊ. हाऊ पीपल आर रिॲक्टिंग ऑन माय डॉलर यार. ओ माय गॉड, सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे. अशा प्रकारे लोक बघतायत आमच्या डॉलरला. किती क्रेझी वाटतंय, एकदम क्रेझी.
तर इथे नाही केला अलाउड आम्हाला, तर आमचा बॅड लागला. आता चला बघूया. आम्ही मम्मी पप्पा आता दर्शनाला गेले, तर आता याच्यानंतर आम्ही दोघं जाऊ. आम्ही बिलकुल त्याला व्हिडिओ हे काय काय भेटलं तुला? हे सोन्याचं कसं भेटलं? हो बांधका प्लेट भेटली. बाण म्हणजे काय असतं? आंबाबाईचा पोत. अंबाबाईचं पोत कापल्यावर पोत काय? काय असतं? काढून दाखव ते, काढून दाखव. पोताला एका जागी इतका मोठा गड्डू असते, ते इकडे कापायचं हं. आणि ते उकलायचं. आणि मग हे असं निघतं त्याला. दाखव जरा काढून दाखव. हे बघ डायरेक्ट सोनं भेटत. हे पण अय, सांभाळून सांभाळून सांभाळून. हे बघ असं सोनं भेटतं यांना लगेच. सोन्याचंच आहे का नक्की? तुम्हाला कळत नाही का? सॉरी हा, मला नाही कळत. हे बघा कसं, अरे तू व्हिडिओ मध्ये बघ. हे बघा असं हे लोक पोरं बोलतात पोतं कापल्यानंतर सोनं भेटतं आहे ना रे, असंच ना? परत बोल जरा. म्हणजे ती विधा बाण असते का, ती बाण असते. तिथे एका जागी मोठा गड्डू असतो. ते गड्डू कापला का, ती साईडून उचललं कापायचं. का, हा इकडे कापून ते गड्डू काढायचा. हा. ते मग गड्डू असं हे उचलून- असं एकच निघतं का अजून? हा? एकच येतं. त्याच्याकडे हात लावला, हात लावला. तुला एकच भेटलं? मला त्याची दोन्ही दिली सोमाला. हा काही रे, मग एक आम्हाला जाऊन टाक आम्हाला ना. दाखव ना कसं करायचं. आम्हाला दे ना असं. म्हणजे एका कुठल्या पोटात तुला असते, भेटलं कुठल्या तर. नसते. एखादं मला पण देऊन टाक ना. एकाच असते, एकाच नसते. तुला आता किती भेटले सकाळपासून? मी आत्ता झालो एक घास पहिला. एकच पहिलाच भेटलं. सगळे सगळे कापत बसतात. नाही आम्ही बरं. अच्छा तुम्ही तिघं कापता. हे बघा हे 1 2 3 असं म्हणजे करतात. हे दोघं वेगळे करते ती आम्ही तिघं वेगळे. असं का? तुम्हाला देऊन टाक नाही. आम्हाला पण आण ना बाई असं. असं पण कुठं टाकायचं. नाही मग आम्ही सोनाला विचारू ना की ते खरं आहे की खोटं आहे. तो तर खरं म्हणला. खरं आहे. खरं आहे तर मग आम्हाला नवसाची कशी असते ते कळते? ठेवलेले. काय बोलतो? नवसाची छोट झालं. एकाचे किती? हे ती अंकाची मुंड्यावर 1000-1200 रुपये. काय बोलतो एवढे देतात 1000-1200? जास्त आहे तिथे वजन झालं. भारी काम करता रे पोरं तुम्ही. सही रे, कडक काम आहे तुमचं. एक नंबर. छान छान, व्हेरी नाईस व्हेरी नाईस भाई. लय पोरं भारी. आपल्या बघा तुळजापूर मध्ये असे क्रिएटिव्ह पोरं आहेत. काय काय त्यांनी सांगितलं पोतं कापून वगैरे करतात. पोरं किती क्रिएटिव्ह आहे बघा आपल्या इकडचे. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. मस्त काम करतात. तू कितवीला आहेस? मी 6वीला आहे. 6वीला आहे. तू कितवीला आहेस? 9वीला. तू 9वीला. आम्ही दोघं तू कितवीला आहेस? 6वीला. आणि? 8वीला ती वह्या, पुस्तकं. आम्ही आता play- फ्री मध्ये नाही देत वया पुस्तक वगैरे का? ते फ्री मध्ये देतात. काय काय देतात? काय काय देतात? वही आणि एक पेन फक्त. बाकी शार्पनर पेन्सिल वगैरे काय देत ते? शार्पनर, पेन्सिल, खुल्लबर, आतमधलं, कंपाऊंड. खुल्लबर 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 देतात. आणि शार्पनर शॉर्पनर का शार्पनर? शॉर्पनर. चांगले चांगले बाबा तुमचं सगळ्यांचं चांगलं आहे. तुम्ही कामाला भारी करतात पण. आपण तर आम्हाला वाटलेलं कुठल्याच मंदिरात गर्दी नसतात, पण जिथे जिथे आम्ही चाललो तिथे सगळ्या मंदिरात तिथे गर्दी दिसते. गर्दीमध्ये आता 2-2 लोक करून आम्ही येतो. दिसतंय थोडंफार इथून थोडीशी दिसते.
मित्रांनो, आम्ही तुळजापूरचं दर्शन केल्यानंतर आम्ही अजून लंच केला नव्हता, तर आम्ही विचार केला आता दुसऱ्या जागेवर चाललो आहे मी दुसऱ्या दर्शनाला देवीच्या. तर आम्हाला भूक लागली होती, तर लंचसाठी आम्ही इथे रस्त्यातच एक हॉटेल पाहिलं. तुळजाभवानी रेस्टॉरंट आहे हे पाठचं. पण सीन काय आहे, ह्यांना आम्ही आधीच जसं इकडे आलो ना आम्ही जज केलं की काय माहिती जेवण चांगलं असेल की नाही. तर मग मी पहिलं तुम्हाला हॉटेल दाखवतो, पाठवून दाखवतो. इथून तुळजापूरचा रस्ताच लागतो यायला आणि इथे मध्येच ते हॉटेल आहे. ॲक्च्युली इथे कोण नव्हतं, तर आम्ही ना आधीच लांबून जज केलं होतं की हॉटेलमध्ये काय जेवण असेल काय माहिती, टेस्ट कसं असेल काय माहिती. हे काका ओनर आहेत त्यांचे, ह्यांनी आम्हाला खूप मस्त सर्व्हिसिंग दिली जसं कधी, आणि ह्यांनीच बनवलं. ह्या मॅम आहेत, ह्यांनीच बनवलं हे. हां, तर इकडे आम्ही जज केलेलं की जेवण चांगलं असेल, पण जसा एक घास आम्ही खाल्ला इथे, भाई मन म्हणजे इतकं भारी वाटलं काय सांगू तुम्हाला. इतकं मस्त वाटलं जेवण पहिल्या टेस्टमध्ये. आम्ही खूप मस्त मजा केली इथं जेवण. जर कधी पण तुम्ही आलात तुळजापूरहून ह्या रस्त्यावरून येत आहे तर नक्कीच ह्यावाल्या रेस्टॉरंटमध्ये नक्की व्हिजिट करा. 4 किलोमीटर आहे तुळजापूरपासून, तर नक्कीच इथं व्हिजिट करा तुम्ही जेवायला. खूप मस्त जेवण इथे.